ये संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल और भाजपा में बैठे कुछ अत्यंत घिनौने मानसिकता के, विकृत मानसिकता के जो लोग हैं, उनकी ये साजिश थी। सिर्फ सत्ता के लिए। वास्तव में मुझे इंद्र जी ने प्रस्ताव दिया था, जो नांदेड़ का जो ग्रुप में लेकर गया था 2000 के दरमियान, और उन्होंने पूर्णा, जालना, परभनी में कांड किए, लोग मरवाए, और औरंगाबाद की रेकी की मस्जिद की, और उसके लिए बम बना रहे थे नांदेड़ में, उसमें बम फूटा और मारे गए 2006 में। और उसी टीम में कार्य में लगे हुए राकेश धावड़े, रवि देव, जो उस समय अखिल भारतीय बजरंग दल का सह संयोजक था, कौन, रवि देव, जो मिथुन चक्रवर्ती नाम से घूम रहा था, जो बम कैसे बनाया जाता है और ट्रेनिंग कैंप में उपस्थित रहता था। राकेश धावड़े रोज उसे लाता था हमारे पास सिखाने के लिए, और वही राकेश धावड़े मालेगांव में आरोपी था। पूर्णा, जालना, ऐसे कई कांडों में एक राष्ट्रव्यापी एक साजिश थी। ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಮಾಜಿ ಪೂರ್ಣಾವಧಿ ಪ್ರಚಾರಕ ಯಶವಂತ್ ಶಿಂಧೆ ಬಾಂಬ್ ಸ್ಫೋಟ ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಕೈವಾಡದ ಕುರಿತು ಮಾಡಿರುವ ಗಂಭೀರ ಆರೋಪಗಳೇನೇನು? ಆರ್ಎಸ್ಎಸ್ನ ಯಾವೆಲ್ಲ ನಾಯಕರನ್ನ ಅವರು ಹೆಸರಿಸಿದ್ದಾರೆ? ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ನಡೆದ ಯಾವೆಲ್ಲ ಬಾಂಬ್ ಸ್ಫೋಟಗಳಲ್ಲಿ ಹಿಂದುತ್ವ ಸಂಘಟನೆಗಳ ಕೈವಾಡ ಇತ್ತು? ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರಶ್ನೆಗಳ ಕುರಿತು ದಿ ವೈರ್ ಜೊತೆ ಸಂದರ್ಶನದಲ್ಲಿ ಅವರು ಏನ್ ಹೇಳಿದ್ದಾರೆ? ಪರ್ಬಾನಿ, ಜಲ್ನಾ ಹಾಗೂ ಪೂರ್ಣಾ ಸೇರಿದಂತೆ 2003 ರಿಂದ 2008 ನಡುವೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಲ್ಲಿ ನಡೆದ ವಿವಿಧ ಬಾಂಬ್ ಸ್ಫೋಟ ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲಿ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಕೈವಾಡ ಇದೆ ಅನ್ನೋ ತನ್ನ ಆರೋಪವನ್ನ ಸಂಘಟನೆಯ ಮಾಜಿ ಪೂರ್ಣಾವಧಿ ಪ್ರಚಾರಕ ಯಶವಂತ್ ಶಿಂಧೆ ಶುಕ್ರವಾರ ಪುನರುಚ್ಚರಿಸಿದ್ದಾರೆ. ಆರ್ಎಸ್ಎಸ್, ವಿಶ್ವ ಹಿಂದೂ ಪರಿಷತ್, ಬಜರಂಗ್ ದಳ ಹಾಗೂ ಬಿಜೆಪಿಗೆ ಸೇರಿದ ವ್ಯಕ್ತಿಗಳು ಈ ಸ್ಫೋಟ ಪ್ರಕರಣಗಳ ಸಂಚುಗಳನ್ನು ರೂಪಿಸಿದ್ರು. 2004 ಲೋಕಸಭೆ ಚುನಾವಣೆಗೆ ಮುಂಚೆ ಮತದಾರರನ್ನ ಕೋಮು ಆಧಾರದಲ್ಲಿ ಧ್ರುವೀಕರಿಸೋದೇ ಈ ವಿಧ್ವಂಸಕ ಕೃತ್ಯಗಳ ಹಿಂದಿರುವ ದುರುದ್ದೇಶವಾಗಿತ್ತು ಅಂತ ಅವರು ಪ್ರತಿಪಾದಿಸಿದ್ದಾರೆ. ದಿ ವೈರ್ ಯೂಟ್ಯೂಬ್ ಚಾನೆಲ್ಗೆ ಈ ಬಗ್ಗೆ ವಿಸ್ತೃತ ಸಂದರ್ಶನ ನೀಡಿರುವ ಅವರು 2004 ರಿಂದ 2008 ನಡುವೆ ನಡೆದಿರುವ ಕೆಲವು ಬಾಂಬ್ ಸ್ಫೋಟಗಳನ್ನ ಹಿಂದುತ್ವವಾದಿ ಸಂಘಟನೆಗಳ ಮುಖ್ಯವಾಹಿನಿಯಲ್ಲಿರುವ ವ್ಯಕ್ತಿಗಳೇ ಎಸಗಿದ್ದಾರೆ. ಹಿರಿಯ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ನಾಯಕ ಇಂದ್ರೇಶ್ ಕುಮಾರ್ ಹಾಗೂ ವಿಎಚ್ಪಿ ನಾಯಕ ಮಿಲಿಂದ್ ಪರಾಂಡೆ ಈ ಕೃತ್ಯಗಳ ಮಾಸ್ಟರ್ ಮೈಂಡ್ಗಳಾಗಿದ್ರು ಅಂತ ಯಶವಂತ್ ಶಿಂಧೆ ಆಪಾದಿಸಿದ್ದಾರೆ. षड्यंत्र में अंदर गया, ट्रेनिंग कैंप हुआ सिंहगढ़, तलाटी में, पुणे में, उसमें मेरे परिचित कई लोग महाराष्ट्र से लोग आए थे। ट्रेनिंग कैंप हुआ वहाँ पर जो आए थे, ऐसे कई लोगों को मैंने सतर्क किया क्योंकि इनकी क्या साजिश है। 2004 की लोकसभा जीतने के लिए ये देश को जलाना चाहते हैं। हज़ारों मुस्लिम, हज़ारों हिंदू उसमें मरे, इनका टारगेट है उसमें दंगे हो और सत्ता हमेशा वापस हमारे पास रहे। ये ऐसी साजिश है इनकी, इनके साजिश के शिकार मत बनो। हिमांशु पानसे को भी मैंने लाख बार समझाया था, जो नांदेड़ ब्लास्ट में मारा गया, और उन्होंने पूर्णा, जालना, परभनी में कांड किए, लोग मरवाए, और औरंगाबाद की रेकी की मस्जिद की, और उसके लिए बम बना रहे थे नांदेड़ में, उसमें बम फूटा और मारे गए 2006 में। और उसी टीम में कार्य में लगे हुए राकेश धावड़े, रवि देव, जो उस समय अखिल भारतीय बजरंग दल का सह संयोजक था, कौन, रवि देव, जो मिथुन चक्रवर्ती नाम से घूम रहा था, जो बम कैसे बनाया जाता है और ट्रेनिंग कैंप में उपस्थित रहता था। राकेश धावड़े रोज उसे लाता था हमारे पास सिखाने के लिए, और वही राकेश धावड़े मालेगांव में आरोपी था। पूर्णा, जालना, ऐसे कई कांडों में एक राष्ट्रव्यापी एक साजिश थी, और साजिश है ये वास्तव में, लेकिन वो दिखाई कि कोई अलग अलग है। इनमें सर आप इनके आप बोलते कि ये मिलने आता था, तो ये कौन कितने लोग होते थे इन मीटिंग्स में? लगभग हम महाराष्ट्र के कुछ लगभग 20-25 लोग थे, जो इनके नाम भी अभी कुछ आए हैं, जो नांदेड़ केस में थे। ಬಾಂಬ್ ಸ್ಫೋಟಗಳ ಸಂಚಿನ ಯೋಜನೆಯನ್ನ 2000ನೇ ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ತನ್ನೊಂದಿಗೆ ಮೊದಲ ಬಾರಿ ಹಂಚಿಕೊಳ್ಳಲಾಗಿತ್ತು. ಅನಂತರ ನಾಂದೇಡ್ನ ಗುಂಪೊಂದು ಈ ಸಂಚನ್ನ ಕಾರ್ಯಗತಗೊಳಿಸಿತ್ತು. ಇದೇ ತಂಡ ಜಲ್ನಾ, ಪೂರ್ಣಾ, ಪರ್ಬಾನಿಗಳಲ್ಲಿ ಬಾಂಬ್ ದಾಳಿಗಳನ್ನು ನಡೆಸಿತ್ತು ಹಾಗೂ ವಿಧ್ವಂಸಕ ಕೃತ್ಯ ಎಸಗೋದಕ್ಕಾಗಿ ಔರಂಗಾಬಾದ್ನ ಮಸೀದಿಯ ಸ್ಥಳ ಪರಿಶೀಲನೆ ನಡೆಸಿತ್ತು ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. 2006ರಲ್ಲಿ ನಾಂದೇಡ್ನಲ್ಲಿ ನಡೆದ ಸ್ಫೋಟದಲ್ಲಿ ಜನ ಸಾವನ್ನಪ್ಪಿದ್ರು. ಅದಕ್ಕೂ ಮುನ್ನ ಅವರು ಇತರ 3 ಸ್ಥಳಗಳಲ್ಲಿ ಬಾಂಬ್ ದಾಳಿಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ರು. 2004 ಚುನಾವಣೆಗೆ ಮುಂಚೆ ಕೋಮು ಗಲಭೆಯನ್ನು ಸೃಷ್ಟಿ ಮಾಡುವುದೇ ಅವರ ಗುರಿಯಾಗಿತ್ತು. ये संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल और भाजपा में बैठे कुछ अत्यंत घिनौने मानसिकता के, विकृत मानसिकता के जो लोग हैं, उनकी ये साजिश थी। सिर्फ सत्ता के लिए। वास्तव में मुझे इंद्र जी ने प्रस्ताव दिया था, जो नांदेड़ का जो ग्रुप में लेकर गया था 2000 के दरमियान, कहाँ पर, जम्मू कश्मीर, ट्रेनिंग देने के लिए विशेष। वहाँ पे सेना के जरिए आधुनिक हथियारों का प्रशिक्षण हुआ। तो इंद्र जी ने उसके पश्चात हमको बोला कि आप इस ग्रुप को लेके पाकिस्तान पार चले जाओ, यानी पार जाके वहाँ के आम जो मुस्लिम हैं उसको मारो, कांड करो।
वास्तव में क्या जो तय हुआ था ट्रेनिंग कैंप में, दो तीन दिन जो ट्रेनिंग हुई थी, रवि देव आता था, राकेश धावड़े, ये लोग मिलके आते थे, सिखाते थे सब कैसे बम बनाना। टाइमर बम था, घड़ी वाला होता है, जो कांटे जो घूमकर एक जुड़ने से ब्लास्ट होता, हमने ऐसे ही सिखाया जाता था। फिर उसी ढंग से उन्होंने फिर जगह जगह पर उन्होंने कहाँ पर रखना है जहाँ पे मुस्लिम मारे जाए, ऐसा टारगेट उनको दिया गया। अब उन्होंने जाके कांड करवाए। तो मतलब ये जो तो मैंने बस एक बार क्लियर मेरे के लिए कि ये जो बाद में मालेगांव वाले जो लोग थे और ये लोग ही अलग अलग ग्रुप है, ये जो पुरोहित वगैरह लोग थे, हाँ, ये ग्रुप और आपका ग्रुप, ये काम की सुरक्षा की दृष्टि से ऐसा किया जाता है वास्तव में। अच्छा, लेकिन है सब एक ही, सब है, ये हैंडल करने वाला संघ ही है ना, भाजपा ही है, इंद्रेश कुमार है, मिलिंद परांडे है, रवि देव, राकेश धावड़े, सबके लिंक है ना सभी से, क्योंकि ये काम की सुरक्षा होती है ताकि एक ही आदमी ग्राउंड ये मोहरे है। प्रज्ञा राज पुरोहित, प्रज्ञा पुरोहित, राकेश धावड़े, जितने भी आरोपी हैं ये वास्तव में कौन है? ये मोहरे है, ये मरते हैं अंदर, उनको कोई फर्क नहीं पड़ता। अभी थोड़े टाइम तो बचाएंगे, इनकी सरकार पलट जाएगी, कोई बचा नहीं पाएगा, इनको कोई फर्क नहीं पड़ता। इनको अभी इनका आक्रोश बढ़ गया, इसलिए इनको बचाया गया है। अगर नांदेड़ केस में क्यों नहीं सरकार अपील में गए? क्या हुआ कोर्ट में, ये भी बताइए। नहीं, अभी ये जो अभी निकाल लगा 26/2006 का, तुरंत कोर्ट में गए सरकार। मालेगांव में क्यों नहीं गई? नांदेड़ में क्यों नहीं गई? यानी इसमें स्पष्ट होता है कि भाजपा के लोग न्याय व्यवस्था में ಹಸ್ತಕ್ಷೇಪ कर रहे हैं। ಸಂಘ ಪರಿವಾರದ ಹಲವಾರು ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಬಾಂಬ್ ಹಾಗೂ ಶಸ್ತ್ರಾಸ್ತ್ರಗಳ ತಯಾರಿಗೆ ತರಬೇತಿ ನೀಡಲಾಗಿತ್ತು. ರಾಕೇಶ್ ಧಾವಡೆ ಹಾಗೂ ರವಿ ದೇವ್ ಅವರು ಈ ತರಬೇತಿ ಶಿಬಿರಗಳ ಪ್ರಮುಖ ವ್ಯಕ್ತಿಗಳಾಗಿದ್ದರು. ಮಾಲೇಗಾಂವ್ ಹಾಗೂ ಪುಣೆ ಜಲ್ನ ಪ್ರಕರಣಗಳಲ್ಲೂ ಧಾವಡೆಯನ್ನ ಹೆಸರಿಸಲಾಗಿತ್ತು. ಪುಣೆ ಸಮೀಪದ ಸಿಂಹಗಡದ ತಲಾಥಿ ಎಂಬಲ್ಲಿ ಬಾಂಬ್ ತಯಾರಿಯ ಶಿಬಿರವನ್ನು ನಡೆಸಲಾಗಿತ್ತು. ಅದರಲ್ಲಿ 20 ರಿಂದ 25 ಮಂದಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ರು ಅನ್ನೋ ವಿಷಯಗಳನ್ನ ಶಿಂದೆ ಬಹಿರಂಗಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ತನಿಖಾ ಏಜೆನ್ಸಿಗಳು ಹಾಗೂ ನ್ಯಾಯಾಂಗ ಈ ಸಂಚನ್ನ ಮುಚ್ಚಿ ಹಾಕುವಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ವಹಿಸಿದ್ವು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಸಂಘ ಪರಿವಾರದ ಪ್ರಭಾವಿ ವ್ಯಕ್ತಿಗಳಿಗೆ ಕಾನೂನು ಕ್ರಮದಿಂದ ರಕ್ಷಣೆ ದೊರೆತರೆ ಕೆಳಸ್ತರದ ಕಾರ್ಯಕರ್ತರನ್ನ ಬಲಿಪಶುಗಳನ್ನಾಗಿ ಮಾಡಲಾಗಿತ್ತು ಅಂತ ಶಿಂದೆ ಆಪಾದಿಸಿದ್ದಾರೆ. वास्तव में तपास यंत्रणा के अधिकारी बचाते हैं। एनआईए, जैसे एक उदाहरण देता हूँ, मालेगांव में प्रज्ञा आरोपी, तो उसको पहले एनआईए ने क्या क्लीन चिट दिया, इसके कुछ पुख्ता सबूत नहीं इसके विरोध में। बाद में अचानक ये मास्टरमाइंड बन गई, इसको फांसी की सज़ा दो। मुझे मालूम था ये छूटने वाली है, ताकि काम ही उन्होंने छूटने लायक किया एनआईए ने, क्योंकि एनआईए की इच्छा ही नहीं है इनको सज़ा, ताकि वास्तविक मास्टरमाइंड तो इंद्रेश कुमार है, मिलिंद परांडे है, जो उनको बचाने के लिए इसको मास्टरमाइंड बताया जा रहा है ताकि ऊपर की कड़ी टूटे। यानी आगे ऊपर देखे ही नहीं, यही मास्टरमाइंड है, इनकी ही साजिश है। ये इंद्रेश कुमार मिलिंद ये कोई है नहीं, यानी वास्तविक जो अपराधी बैठे हैं टॉप में, उनको बचाने के लिए इनको मास्टरमाइंड बोल के विषय खत्म कर रहे हैं। तो आप कह रहे एजेंसियों में इतना पेनिट्रेशन है? नहीं, उस प्रवृत्ति के भी लोग हैं ना। अगर ऐसा होता तो शहीद हेमंत करकरे भी उसी प्रकार जीते, डर के मारे जीते, लेकिन हेमंत करकरे उन्होंने डट के सच्चाई को सामने लाया। हेमंत करकरे जी ने सच्चाई को सामने लाया, नहीं तो उसके पहले मुसलमानों को पकड़ा था, युवाओं को। फिर जब पकड़े गए तब पता चला, तो उनकी हत्या होने के बाद भी फिर कई ऑफिसरों ने हिम्मत से कई बम कांडों की तहकीकात की, तो उसमें मुस्लिम में हिंदू आरोपी है, संघ से संबंधित है। ತಾನು ಗಂಭೀರವಾದ ಆರೋಪಗಳನ್ನ ಮಾಡಿದ್ದರೂ ತನಗೆ ಈಗಲೂ ಯಾವುದೇ ಭದ್ರತೆಯನ್ನ ನೀಡಲಾಗ್ತಿಲ್ಲ. ತನ್ನನ್ನ ಅವರು ಯಾವುದೇ ಸಮಯದಲ್ಲೂ ಹತ್ಯೆಗೈಯಬಹುದು ಅಂತ ಶಿಂದೆ ಆತಂಕ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿದ್ದಾರೆ. 2006ರ ನಾಂದೇಡ್ ಬಾಂಬ್ ಸ್ಫೋಟ ಪ್ರಕರಣಕ್ಕೆ ಸಿಬಿಐ ನ್ಯಾಯಾಲಯಕ್ಕೆ ಸಲ್ಲಿಸಿದ ಅಫಿಡವಿಟ್ನಲ್ಲಿ 2003 ಹಾಗೂ 2004ರ ನಡುವೆ ಜಲ್ನಾ, ಪೂರ್ಣ ಹಾಗೂ ಪರ್ಬಾನಿಗಳಲ್ಲಿ ನಡೆದ ಬಾಂಬ್ ಸ್ಫೋಟಗಳಲ್ಲಿ ಸಂಘ ಪರಿವಾರದ ನಾಯಕರ ಕೈವಾಡ ಇದೆ ಅಂತ ಆಪಾದಿಸಿದ್ರು. ನಾಂದೇಡ್ ಬಾಂಬ್ ಸ್ಫೋಟ ಪ್ರಕರಣದಲ್ಲೂ ತನ್ನನ್ನ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿ ಪರಿಗಣಿಸಬೇಕು ಅಂತ ಕೋರಿದ್ರು. ಆದರೆ ನ್ಯಾಯಾಲಯ ಅವರ ಅರ್ಜಿಯನ್ನ ತಿರಸ್ಕರಿಸಿತ್ತು ಹಾಗೂ ಅವರನ್ನ ಸಾಕ್ಷಿಯನ್ನಾಗಿ ಪರಿಗಣಿಸೋಕೆ ನಿರಾಕರಿಸಿತ್ತು. 1994ರಲ್ಲಿ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಸೇರ್ಪಡೆಗೊಂಡ ಶಿಂದೆ 1999ರಲ್ಲಿ ಬಜರಂಗ್ ದಳದ ವರಿಷ್ಠನಾಗಿ ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಿದ್ರು. 1995ರಲ್ಲಿ ಜಮ್ಮು ಕಾಶ್ಮೀರದ ಆಗಿನ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿ ಫಾರೂಕ್ ಅಬ್ದುಲ್ಲಾ ಮೇಲೆ ಹಲ್ಲೆಗೆ ಯತ್ನಿಸಿದ್ದಕ್ಕಾಗಿ ಸಾರ್ವಜನಿಕ ಸುರಕ್ಷತಾ ಕಾಯ್ದೆಯಡಿ ಬಂಧಿಸಲ್ಪಟ್ಟಿದ್ರು. ಕಾಲಕ್ರಮೇಣ ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಬಗ್ಗೆ ಭ್ರಮನಿರಸನಗೊಂಡ ಶಿಂದೆ ಸಂಘ ಪರಿವಾರದಿಂದ ದೂರ ಸರಿದ್ರು. ಆರ್ಎಸ್ಎಸ್ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಡಾಕ್ಟರ್ ಕೆ ಹೆಡ್ಗೇವಾರ್ ಅವರ ಉತ್ತಮ ಹಾಗೂ ಸದೃಢ ಪ್ರಜೆಗಳನ್ನು ನಿರ್ಮಿಸುವ ಕನಸು ಕಂಡಿದ್ರು. ಆದರೆ ಅವರ ಆದರ್ಶಗಳು ಹಾಗೂ ವಾಸ್ತವಿಕತೆ ನಡುವೆ ಮೈಲಿಗಟ್ಟಲೆ ಅಂತರ ಇದೆ ಅಂತ ಅವರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರೆ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಅನ್ನ ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ, ಪಕ್ಕದ ಬೆಲ್ ಐಕಾನ್ ಒತ್ತಿ ನಮ್ಮನ್ನ ಬೆಂಬಲಿಸಿ.
ಹಾಗೆ ನಮ್ಮ ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳನ್ನ ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಅದನ್ನ ಬೇರೆಯವರಿಗೂ ವಾಟ್ಸಾಪ್ ಮೂಲಕ ಶೇರ್ ಮಾಡಿ. ನೀವು ಹೀಗೆ ಮಾಡಿದಾಗ ನಮ್ಮ ಚಾನೆಲ್ ಇನ್ನಷ್ಟು ಮತ್ತಷ್ಟು ಜನರಿಗೆ ತಲುಪಲು ನೀವು ನಮ್ಮೊಂದಿಗೆ ಸಹಕರಿಸಿದ ಹಾಗಾಗುತ್ತೆ. ಇದು ನೀವು ಯಾವುದೇ ಖರ್ಚಿಲ್ಲದೆ ಕೆಲವೇ ಸೆಕೆಂಡುಗಳಲ್ಲಿ ನೀಡಬಹುದಾದ ಸಹಕಾರ. ಧನ್ಯವಾದಗಳು.